सूर्या, हे कुंडीत का झाडं लावायला लागलायस? एवढं मोठं अंगण पडलंय की. अगं अंगणात झाडं लावलेत की. इथं कुंडीत रोपं लावली ना, इथं अडकून ठेवायला बरं पडतं ना म्हणून. आणि तू त्याला सगळीकडे हिरवळ पाहिजे असते. तिनं सकाळी उठल्यावर ही रोपं बघितली की तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला भारी वाटतं मला. सूर्या, तुझ्यासारखं असं दुसऱ्याचा विचार करणारं मन जर देवानं प्रत्येकाला दिलं असतं का नाही, तर किती बरं झालं असतं. जगात कोणीच कुणाला दुखवलं नसतं. किती विचार करतोस रे दुसऱ्याचा. आत्या, स्वतःसाठी कुणी बी जगतं, पण दुसऱ्यासाठी जगता आलं ना तर खरी मजा आहे जगण्यात, असं मी कीर्तनात ऐकलं होतं. आता बघ, ही रोपं वाढली ना कशी भारी दिसतात बघ. आणि तुळजा म्हणती आपल्या लोकांसाठी का होईना, पण माणसानं झाडं लावली पाहिजेत. खरं आहे सूर्या. या झाडासनी एवढ्या कौतुकानं घरात जागा दिलीस तू, पण मग आपल्याच घरातलं एखादा माणूस आपल्या घराच्या बाहेर राहत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करावं असं नाही वाटत तुला? नक्की काय म्हणायचं तुला? सूर्या, मालकाने मालनचा अपमान केला म्हणून तू त्यांच्यावर भडकलास, त्यांच्याशी भांडलास बी. आम्हाला दोघींना इथं तुझ्या घरी घेऊन आलास. अजून बी तू मागं हटायला तयार नाहीस, कारण तुला असं वाटतंय की मालकासनी त्यांची चूक कळली पाहिजे. बरोबर आहे तुझं, पण मग तू जे काय वागतोयस ते काय आहे? काय कळलं नाही मला, काय म्हणतेस? सूर्या, जिनं तुला जन्म दिला, तुला घडवलं, की तुझी आई तुझ्याच घराबाहेरच्या एका कोपऱ्यातल्या खोलीत राहते, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी धडपडतीये ती. तुला तिची जरा बी दया येत नाही कारण? अरे, आशा वहिनीनं केलेल्या गुन्ह्याचा कुठला बी ठोस पुरावा नाहीये. ती सतत जीव तोडून सांगतेय मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे. पण तू आहेस की तिच्यावर विश्वासच ठेवायला तयार नाहीस. सूर्या, अरे आपल्याला दुसऱ्यानं केलेले गुन्हे दिसतात, पण स्वतःच्या चुका माणूस नजरे आड करतोय. असं का होत असेल बरं? जरा विचार केलायस कधी? सूर्या, मला खात्री आहे तू आशा वहिनीला न्याय मिळवून देशील.